सांगली महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसार झालेल्या कर्मचारी वैभव मुरलीधर कांबळे वय 40 वर्षे राहणार आंबेडकर नगर आणि निखिल नामदेव कोठावळे वय 32 वर्षे राहणार रमामाता नगर या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिला कर्मचारी सफाईसाठी लागणारे साहित्य आणण्यास गेली असताना वैभव याने तिच्या पाठोपाठ खोलीमध्ये जाऊन जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला। हा प्रकार कोणास सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर थोड्याच दिवसांनी निखिल यांनीही याच ठिकाणी पीडित महिलेवर बलात्कार केला। हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्यांनीही तिला ठार मारण्याची धमकी दिली। पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात 5 मार्च रोजी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेजण जवळपास महिनाभर प्रसार होते। विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांची माहिती काढून त्यांना अटक केली आहे। पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक सुजाता भोपळे तसेच महादेव घेरडे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महम्मद मुलानी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, आनंद संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकचा तपास करत आहेत।